हॅलो दोस्तों, तर आज मी बनवते लोणचं, कैरीचं लोणचं बनवते। इथे लवंग, दालचिनी, मेथी, शोप, वेलची, परत धने धने आणि मिरी आणि ही मोहरीची डाळ आहे। एवढ्या वस्तू मी इथं घेतलेल्या आहेत। तर मग त्यानंतर मग हे एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन मी आता यांच्यातल्या अर्ध्या अर्ध्या वस्तू मिक्सरमध्ये टाकेल आणि त्या बारीक करून घेईल। हे बघा, ह्या पद्धतीने प्रत्येक याच्यातल्या अर्ध्या अर्ध्या घ्यायचे। अर्ध्याला जास्त घेतले तरी चालेल, कारण की आपण थोडेसेच अख्खे टाकायचे, बाकीची इथं मी धने पण मी अर्धे घेते। आणि त्यानंतर मग लवंग, दालचिनी, मेथी हे सगळं बारीक करून घ्यायचं। सगळं बारीक नाही करायचं, त्याच्यातल्या अर्ध्या वस्तू ज्या आहेत त्यावर अख्ख्या ठेवायच्या, अर्ध्या म्हणजे अर्धी मेथी दळेल, अर्धी नाही दळणार। तर ह्या पद्धतीने एवढी मी राहू दिली। आणि त्यानंतर शोप राहिलेली शोप घेईल आणि त्यानंतर मग हे सगळं मी बारीक करून घेईल। हे बघा, ह्या पद्धतीने मी हे सगळं थोडं थोडं घेतलं आणि हे सगळं मी आता बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, थोडंसं जाडसर ठेवायचं, खूप बारीक बी नाही करायचं। आणि त्यानंतर मग मी हे आता एका याच्यात काढून घेईल। आणि दालचिनी राहिलेली माझी बारीक करायची, कारण की ती झाली नसती त्यांच्यामध्ये। तर ही आता ती दालचिनी पण मी बारीक करून घेते, अर्धी काढून ठेवली ना, अर्धी मी इथं मिक्सरमध्ये टाकून देईल। आणि त्यानंतर मग मी ते बारीक झाल्यानंतर इथं चटणी घेते। चटणी आपली जवळजवळ पावशेर चटणी घ्यायची। हा पावचा माप आहे, हे 2 माप मी घेईल। आणि त्यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, माझी कैरी ना 5 किलो कैरी होती। तर 5 किलोमध्ये जवळजवळ 25 कैरी बसते। त्याला पावशेर मिरची घ्यायची। तर त्याला ना पावशेर मिरची घ्यायची। आणि त्यानंतर मीठ पण मी इथं 1.5 आतपाव घेतलेलं, म्हणजे जे ते माप होतं ना ते 1 आणि अर्धा घेतलं होतं। इथं मोहरीची डाळ मी अर्धा किलो घेतलेली, कारण की आम्हाला खार जास्त लागतो। आणि त्यानंतर हे पावशेरचे 2 पॅकेट होते हे दोघं मी आता टाकून देते। एक टाकलं, हे दोघे टाकून देईल। त्यानंतर मग जे आपण वस्तू काढून ठेवलेल्या आहेत त्या एक एक करून टाकायचे। जसं की हे आपण बारीक केलेलं होतं ते टाकून दिलं आधी। त्यानंतर मग जे लवंग, मिरी, विलायची, दालचिनी नाही सॉरी दालचिनी पण टाकेल। आणि त्यानंतर विलायची वगैरे सगळं हे जे आपण काढून ठेवले होते हे सगळे टाकेल। मेथीदाणा, शोप, हे सगळं वस्तू मी आता एक एक करून टाकून देईल। फक्त मी धने नाही टाकणार, कारण धने खूप होऊन जातील, धने राहू देईल। आणि तर मी तेल गरम करून गळायला ठेवलेलं आहे। जवळजवळ मला 25 कैरीला 2 किलो तेल लागलं। हे मी आता अर्धाच किलो, म्हणजे 1 किलो तेल गरम करायला ठेवलेलं आणि 1 किलो तेल मी नंतर टाकेन। आणि अजून एक गोष्ट, इथं मी ना तिखट लोणचं करते। तर तिखट लोणच्याला हे पण टाकतात, लसूण टाकतात। लसूण चांगला ठेचून तो गरम तेल त्याच्यात टाकायचं आणि मग ते लसूण याच्यात टाकायचा, लोणच्यामध्ये तो चांगला कलसून घ्यायचा आणि मग लसूण टाकायचा। तर इथं मी माझं तेल गरम झालं आहे का नाही ते बघते, लवंग टाकून बघते। लवंग कधी लगेच वरती आली, आपलं तेल गरम झालं म्हणजे तेल जवळजवळ असं उकळतं तेल होत नाही तोपर्यंत गरम करायचं, चांगलं गरम करायचं। चांगलं गरम नाही झालं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं। याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं, तेल चांगलं गरम करायचं, म्हणजे जवळजवळ असं उकळायला लागलं का तेव्हा गॅस बंद करायचं, म्हणजे उकळू नाही द्यायचं, पण उकळायची जी त्या पोषकमध्ये आली का लगेच गॅस बंद करून द्यायचं। इथं आता माझं चांगलं तेल गरम झालेलं आहे। आणि त्यानंतर मी याला आता थोडंसं थंड होऊ देईल, खूप थंड बी नाही होऊ द्यायचं, थोडंसं थंड होऊ देईल। आणि मग नंतर मग मी हे जो आपण मसाला केलेला आहे त्याच्यात टाकूया। तर हे बघा, माझं हे तेल जवळजवळ थोडंसं थंड होऊन गेलेलं आहे। आणि गरम गरम तेल कधी टाकलं ना लोणच्यामध्ये तर लोणचं काळं पडतं, असा लालसा कलर येत नाही त्याला, म्हणून मग थोडंसं थंड होऊ द्यायचं।
आणि मग ते मसाल्यामध्ये टाकायचं. हे बघा मी आता हे लोणचं तेल टाकते आणि हे चांगलं आता मी कलसून घेईल आणि चाळून घेईल मस्तपैकी. आणि त्यानंतर मग मी लसूण टाकेल. लसूण टाकताना मी तुम्हाला व्हिडिओने केलेला आहे, पण मी नंतर लसूण टाकला होता. ॲक्च्युली काय झालं, आमच्याकडे लाईट गेली म्हणून मग मी ते शूटच झालं नाही माझं. हा बघा माझा मसाला तयार आहे. याला अजून मला 1 किलो तेल लागेल. मग मी ते तेल जेव्हा मी चिऱ्या टाकून देईल तेव्हा टाकणार आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने माझं लोणचं आपला लोणचाचं जी चटणी ती तयार आहे. त्यानंतर मग इथं माझं ह्या चिड्या आहेत, ह्या माझ्या 5 किलो आहेत आणि ह्या मी मिठामध्ये ठेवल्या होत्या 1 रात्रभर. आणि आता हे पाणी नितरायला ठेवलेलं आहे. म्हणजे लोणचाचं जे पाणी आहे ते सगळं, मिठाचं जे पाणी आहे ते सगळं नितरून जायला पाहिजे, ओलावापणा नाही राहायला पाहिजे. आता इथं मी ना वरच्या रूममध्ये माझ्या खाटेवर असे पसरून दिलेले आहेत. बेडशीटवर तुम्ही बघू शकता पसरून दिलेले आहेत. आणि त्यानंतर मग थोडंसं मी त्या वाळू देईल, म्हणजे ते पाणी इथे कमी होऊ देईल. त्यानंतर मग इथं मी माझी लोणच्याची जी बरणी आहे ती उन्हात ठेवलेली, ती पण चांगली गरम करून घ्यायची, म्हणजे ते आपलं लोणचं चांगलं आहे. आता इथं मी माझं दुसरा दिवस आहे हा माझा. तर हे बघा तुम्ही बघू शकता माझी कैरी तयार आहे. इथं असं दाबून बघायचं, दाबून बघितलं का समजून जातं की आपली कैरी तयार आहे का नाही. हे बघा म्हणजे कैरी अशी दाबली का इथं पाणी नाही येत असलं तर समजून घ्यायचं की आपली कैरी तयार आहे. तर हे बघा माझं अजिबात पाणी सुटत नाही, पूर्ण कोरडी झालेली, म्हणजे खूप सुकू पण नाही द्यायची, पूर्णपणे सुकू द्यायची. हे बघा मस्तपैकी, हे बघा तेल किती छान सुटलं आहे लोणच्याला. आता मी ह्या चिड्या ज्या आहेत त्या थोड्या थोड्या त्या खारमध्ये टाकून घेईल आणि चांगलं मिक्स करून घेईल आणि मिक्स करून मग बरणीत भरेल. हे बघा ह्या पद्धतीने मी टाकून घेते. हे बघा आणि जसे थोडे थोडे टाकेल आणि थोडे थोडे चाळून घेईल आणि परत थोडेसे टाकेल, परत चाळेल, परत थोडेसे टाकेल. ही प्रोसेस करत राहायची, कारण की ना मग व्यवस्थित सगळ्या चिऱ्यांना आपला मसाला लागतो. हे बघा आता हे तेल इथं आता कमी दिसतंय तुम्हाला, पण जेव्हा मी याच्यात भरेल तेव्हा ते तेल बरोबर वरती येईल. पण मग तरी अजून 1 किलो तेल लागेल मला, मी ते नंतर टाकणार आहे. जेव्हा मी बरणीत भरेल का तेव्हा टाकेल. तर ह्या पद्धतीने माझं हे लोणचं तयार आहे. त्यानंतर मग मी हे लोणचं बरणीत भरलं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी ह्या पद्धतीने झाकून दिलं होतं. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित पॅक करायचं आणि बरणी अशा ठिकाणी ठेवायची जिथं पाणी लागणार नाही, पाण्याचा थेंब पडणार नाही, अशा ठिकाणी ठेवायचं. हे बघा मस्तपैकी लोणचं झालं की ना आपलं झणझणीत. तर या पद्धतीने माझं लोणचं तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील लोणच्याच्याबद्दल तेही तुम्ही मला विचारू शकता. तर मग चला मग हा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. आणि रेसिपी मला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय.